नमस्कार, रोक टोक मुंबई न्यूज में आपका स्वागत है। रोक टोक मुंबई से मैं इमरान शेख आप सभी दर्शकों का स्वागत करता हूं। नासिक जिला अस्पताल में 4 जनवरी करीब दोपहर 12 बजे एक महिला ने एक बच्चे को चोरी किया। उस महिला का नाम बताया जा रहा है सपना मराठे नामक महिला है। उसने एक बच्चे को वहां से चोरी करते हुए ले गई, जिसके आधार पर वहां पे पुलिस हरकत में है। पुलिस ने सीसीटीवी खंगाले। सीसीटीवी खंगालने के बाद उस महिला की पहचान हो चुकी है। उस महिला की पहचान सपना मराठे नामक महिला के नाम पर हुई है। ये महिला वहीं की रहने वाली बताई जा रही है। पुलिस हरकत में आकर पुलिस ने उस महिला को गिरफ्तार किया और वो बाल शिशु को, जो 4 दिन का बाल शिशु था, उसे उसकी मां के हवाले किया। क्या है पूरा मामला और क्या कहा नासिक पुलिस ने, आप सुनिए। अपहरण झाल्याबाबतची माहिती मिळाली होती। सदरची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ माननीय वरिष्ठांच्या आदेशानुसार वरकड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी तात्काळ भेट दिली। भेट दिल्यानंतर सदर महिलेने ते बाळ कोणत्या मार्गाने नेलं असेल याबाबतची पहिली सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली। त्यानंतर पाहणी केल्यानंतर असं दिसलं की ती मागच्या आउटर गेटने जाते। तर मग त्या आउटर गेटने जाल्यानंतर ती एक माहिती काढली। त्याच्यानंतर दुसरी माहिती अशी काढली की सदर महिला ही हॉस्पिटलमध्ये कोणाकोणाशी बोलते। मग ती एक 13 ते 14 वर्षाच्या मुलीसोबत ती बोलत असल्याची ती माहिती प्राप्त झाली। तर त्या महिलेला 13 ते 14 वर्षाच्या मुलीला शोधण्याचा आम्ही पहिले प्रयत्न केला। मग प्रयत्न केल्यानंतर ती असं निष्पन्न झालं की ती निफाडमध्ये एक गाव आहे, त्या गावाला ती तिथे राहते। त्यामुळे आम्ही तात्काळ माननीय वरिष्ठांना कळवून सरांच्या आदेशानुसार तात्काळ निफाड येथे गेलो। निफाड येथे जाऊन त्या मुलीला समजावून तिच्याकडनं सगळी माहिती पहिले हस्तगत करून घेतली। त्यावेळेस आम्हाला असं निष्पन्न झालं की सदर महिलेचं नाव ही सपना आहे आणि तिचं वय अंदाजे 30 ते 35 वर्ष आहे आणि ती रंगाने गोरी आहे आणि तिने अंगामध्ये मरून रंगाची सलवार कमीज घातलेली आहे आणि ती प्रॉपर धुळ्याची राहणारी अशी प्रथम आम्हाला माहिती मिळाली। ती माहिती मिळाल्यानंतर त्या माहितीच्या जोरावर आम्ही ही माहिती वरिष्ठांना दिली आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई होऊन त्या महिलेला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। असं आहे सध्याची घटना घडल्यानंतर आम्हाला आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सरांनी